हर क्वालिटी प्रोडक्ट की शुरुआत खेत से ही होती है और हर खेत के पीछे छुपी होती है किसान की सच्ची मेहनत। हम जब भी किसी प्रोडक्ट को देखते हैं तो हमें सिर्फ उसका फाइनल रिजल्ट दिखाई देता है, लेकिन उसके पीछे की मेहनत बहुत कम लोगों को दिखाई देती है। और हर प्रीमियम क्वालिटी बनाना चिप का सफर फैक्ट्री से नहीं बल्कि यही से शुरू होता है, इस खेत से। तो आज हम उसी किसान से बात करेंगे जो महीनों के बाद इस फसल को तयार करते हैं। तो हमारे साथ है सुनील जी फेगड़े। तर बाबा, तुम्ही किती वर्षापासून शेती करताय? माझा शेतीचा 40 वर्षाचा अनुभव आहे बरोबर आणि तो पण पूर्ण केळीमध्ये. बरोबर. आणि तुम्हाला किती वेळ लागतो ही पूर्ण शेती तयार करायला? पूर्ण शेती करायला असं असतं की आधी कोरडी जमीन नांगरणी पडते, बरोबर रोटावेटर करावं लागतं, बरोबर खत टाकावं लागतं, बरोबर त्याच्या लागवडीच्या सर्व प्रोसिजर कराव्या लागतात. बरोबर मग त्या प्रोसिजर केल्यावर त्याच्यात आपण बियाणं कोणचं वापरायचं हे निवड करायची असते. बरोबर का रोप लावायचं किंवा आपला कांदा लावायचा, बरोबर या गोष्टीचा विचार करून तो निर्णय घ्यावा लागतो. बरोबर तो निर्णय घेतल्यानंतर आपल्या पाण्याच्या सुविधेनुसार पीक केव्हा लावायचं, लागवड केव्हा करायची, पाणी जर उपलब्ध असलं तर आपण मे महिन्यात सुद्धा केळी लागवड करू शकतो. बरोबर. आणि एका शेतकरी समोर केळीच्या शेतीत काय काय संकट येतात? संकट तिच्यावर करपा येतो, बरोबर किंवा कीळ येतं, बरोबर त्याच्याकरता स्प्रे करावे लागतात, महागडे स्प्रे, आणि त्याची खूप काळजी घ्यावी लागते. आणि इतक्या मेहनत केल्यानंतर शेतकरीला या शेतीतून फायदा होतो का? फायदा तर शेतकऱ्याला होतो, बरोबर, परंतु काही जर नैसर्गिक आपत्ती जर नाही आली तर आणि भाव त्याच्यानुसार जर मिळाला बरोबर तर त्याचा जरा उत्पन्न जरा लेव्हलला राहतं, बरोबर नाही तर तो घाट्यात पण जाऊ शकतो. बरोबर. आणि इतक्या मेहनत नंतर शेतकरीला काय फायदा होतो शेतीचा? शेतीचा फायदा शेतकऱ्यालाच होत नाही काही. बरोबर. शेतीपासून पकणारं आहे त्यांना सर्वांना होतो, सर्व जगाला होतो तो. बरोबर. एक शेवटचा क्वेश्चन की हे सगळं केल्यानंतर शेती किती मेहनत मागते केळीच्या? मेहनत तर खूप मागते. ज्या वेळपासून आपण नांगरटी करतो त्या वेळपासून मेहनतच चालू राहते. मग ते पीक लावल्यानंतर त्याची काळजी घ्यावी लागते, त्याला खत पाणी सर्व नियोजन व्यवस्थित करावं लागतं. केळीचा घड यायला कमीत कमी 7 महिने लागतात. त्याला घड निसवल्यावर तयार व्हायला 3.5 महिने लागतात, असा त्याचा पिरियड असतो. आणि त्याची काळजी घेणे म्हणजे उन्हापासून त्याचं संरक्षण करायचं. ते आपण कसं पण करू, पिशवी लावून, काहीतरी कपडा लावून किंवा केळीचीच पत्ती लावून असं त्याचं संरक्षण करायचं. पण त्याला मजुरी पण खूप लागते. मग ह्या सर्व गोष्टी स्वतः नाही करू शकत. बरोबर. मग त्याच्यावर मजुरीचा प्रॉब्लेम जास्ती आहे आजकाल. आणि केळीची घड काढणी हे अत्यंत काळजी करून काढावी लागते. आणि तिला व्यापाऱ्यापर्यंत पोहोचवायची आणि तिला भाव काय मिळतो त्याच्यावर हे सर्व अवलंबून असतं. आणि केळी जर म्हटली तर केळी म्हणजे सर्व फ्रूट मध्ये उत्तम फ्रूट आहे. बरोबर. केळी सारखा स्वाद नाही कशाचाच, ते तर आहे. पण तिच्यावर खर्च पण भरपूर आहे, कारण मेहनत तर खूपच लागते. शेतकऱ्याला 24 तास म्हटलं तरी चालतं. कुठे ठिबक बंद पडलाय, कुठे काय झालाय, कुठल्या केळीच्या झाडाला ऊन लागताय घडाला, हे सुद्धा काळजी घ्यावी लागते. म्हणजे कधी पण शेतकऱ्याला टाइम न बघता शेतात यावं लागतं. केव्हा पण रात्र दिवस
लाईट जाते, मोटर पंपची काळजी घ्यावी लागते. मोटर पंप बंद पडला म्हणजे त्याची दुरुस्ती लगेच झाली तर केळीचं पीक येतं. त्याला 2 दिवसाचा सुद्धा पाण्याचा तुटवडा चालत नाही. तर आता आपल्या बरोबर केतन दादा पण जोडलेले आहेत. तर एक प्रश्न त्यांना पण विचारू. तर केतन दादा, केळी उगवताना केळीची कशा प्रकारे काळजी घेतली पाहिजे? काळजी म्हणजे आपल्याला टेम्परेचर पासून सुरक्षा करता आली पाहिजे. टेम्परेचर खूप असतं आपल्या जळगावचं. आणि पाण्याची पाण्याच्या व्यवस्थेवरती सर्व क्वालिटी अवलंबून असते आपल्या केळीची. त्याच्यासाठी आपल्याला रात्री पण यावं लागतं. आपल्याला उन्हाळ्यामध्ये कमीत कमी 5 ते 6 तास तरी केळीला पाणी द्यावं लागतं. त्यावरती म्हणजे तिच्या केळीचा आपला कलर वगैरे सर्व अवलंबून असतो. ठीक आहे. आणि केळीला पण पाणी द्यायला कसं यावं लागतं, काय करावं लागतं? त्याला यायला म्हणजे आपल्याला रात्री पण यावं लागतं. असं म्हणजे आपल्याला लाईट रात्रीची पण असते आणि दिवसाची पण असते. त्यामुळे आपल्याला रात्री कधी पण यावं लागतं. पाण्याची लेवल ठेवावी लागते ना. तर बाबा, मी शेतात आल्यापासून एक बघतोय की हे जे पानं आपण केळीवर टाकलेत ते काय कारणामुळे टाकले? ते उन्हापासून संरक्षण होण्याकरता. बरोबर. त्याच्यामुळे ते पानं टाकावी लागतात. नाही तर उष्णतेमुळे केळी काळी पडू शकते. बरोबर. क्वालिटी जाते. व्यापार होत नाही. व्यापारी घेत नाही. तशी पिवळी काळी पडलेली केळी व्यापारी घेत नाही. बरोबर. त्याच्यामुळे त्या काळजी घ्यावी लागते. म्हणजे आपण जर हे पानं वगैरे लावले नाहीत तर केळी काळी काळी पडते. पिवळी पडते उन्हाने. आजकाल असं झालं की शेती म्हटली म्हणजे सर्वच मागे सरताय. बरोबर. कारण शेतकऱ्याला कोणी व्हॅल्युएशन देत नाही कुठल्या गोष्टीला. पण शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे. ते तर आहे. शेतकरी जर थांबला तर जगच थांबणार. जर शेतकरी शेती करणार नाही तर सामान्य माणसाच्या घरात येणारं पीक वगैरे ते कुठून येणार आहे? कुठूनच येऊ शकत ते तर नाही. आहे. तर जसं मी तुम्हाला सांगितलं की आपण केळीपासून जर डायरेक्ट बागायतदाराकडनं घेतले आणि केळीपासून जसं की आता वेगवेगळे उत्पादन तयार होत आहेत. हो. जसं की आम्ही चिप्स बनवताय, तुम्ही चिप्स बनवता, कोणी पीठ बनवताय, पीठ बनवता. तसे वेगवेगळे पुढे येणारे जे प्रोडक्ट आहे आपण जे केळीपासून बनवणार आहेत, तर आपण जर डायरेक्ट बागायतीदारकडनं जर केळी घेतली तर त्याबद्दल तुम्ही काही सांगू शकतात का? तुम्ही जर डायरेक्ट शेतकऱ्याकडनं केळी घेतली तर म्हणला जो दलाल आहे बरोबर हा थांबणार. बरोबर. आणि शेतकऱ्याला त्याचा मोबदला पण चांगला मिळणार आहे. योग्य तो भाव मिळेल. योग्य तो भाव मिळेल शेतकऱ्याला. त्याच्यामध्ये तुम्हाला दलालाला पैसे द्यायची गरज पडणार नाही. बरोबर. तुम्ही डायरेक्ट शेतकऱ्याशी कॉन्टॅक्ट करून केळी खरेदी करून तिला नेऊ शकतात. चिप्स बनवू शकतात. एकदम शेतकऱ्याकडची केळी हे तुम्हाला मधल्या दलालपेक्षा चांगल्याच क्वालिटीची मिळणार आहे. बरोबर. त्याच्याबद्दल प्रश्नच नाही. म्हणजे आपण फार्म टू फ्रेश हा कन्सेप्ट येणाऱ्या पिढीने जे कोणी या क्षेत्रात पडणार आहेत किंवा पडले आहेत त्यांच्यासाठी एकदम चांगला मार्ग आहे. एकदम चांगला मार्ग. तर बाबा, आपल्या इथे कुठल्या प्रकारची केळी उगवली जाते? हे संशोधन केलेली G9ची केळी. बरोबर. रोप लावलेला आहे. आणि इथे मी जसं बघतोय की आपण केळी कापलेली इथे, तर ती कशामुळे कापली जाते? नाही, हे केळीची संख्या जास्त असल्या कारणाने बरोबर या केळीची लांबी कमी होते. बरोबर. जेवढी संख्या कमी केली खालतून तेवढी केळी लांब होते. बरोबर. आणि मी जसं बघतो की तुम्ही 2-1 केळी खाली सोडली घराजवळ, ती कशामुळे सोडल्या? हे हा दांडा जिवंत राहण्याकरता. बरोबर. नाहीतर तो मरत चालतो. आणि कोणत्या प्रॉब्लेम मध्ये? ते जर आपण खुरपीनं कुठल्या लोखंडी अवजारानं जर कापलं बरोबर तर त्याला सळ म्हणून असा एक प्रकार आहे. बरोबर. ते सळ लागते त्याला, म्हणून ते हाताने तोडावं लागतं. तो आप देख ही चुके होंगे, एक केले की फसल तैयार करने के लिए एक किसान को कितनी मेहनत लेनी पड़ती है. हम जो प्रोडक्ट रिसा में मैन्युफैक्चरिंग करते हैं वो सिर्फ एक स्नैक्स नहीं होता, वो होता है एक किसान की मेहनत. आने वाले एपिसोड 3 में हम आपको दिखाएंगे हार्वेस्टिंग प्रोसेस, सही समय, सही तरीका और क्वालिटी का पूरा खेल. अगर आपने चैनल को सब्सक्राइब नहीं किया है तो अब भी जाके सब्सक्राइब कीजिए और बेल आइकन को प्रेस कीजिए ताकि आने वाले एपिसोड की नोटिफिकेशन आपको वक्त से पहले मिल जाए.